सॉरी मी काय नाही बघितलं झालं का तुमचं? उघडू का डोळे? 1 2 वहिनी तू येऊ शकते आत. दरवाजा तर बंद करायचा. बाय 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 बाय. मला श्वास आली. अयो भया कसली रोमॅन्टिक आहे सो दोघं जण. 2 दिवस बायको मायाला काय जाणार, मालच सजवलाय की. अयो केवढी मोठी खोली, मालच आहे की. वंस ही एवढी मोठी सगळी खोली तुमची एकटीची? हा. अयो वहिनी मी आवरून येते. हा. आई कसली भारी, काय रोमॅन्टिक आहे सो. केवढी मोठी खोली आहे वंस. आपल्या वाड्यातल्या 2 खोल्या तरी एवढ्यात नव्हतीलच. बापरे लयच मोठे हो. वंस नशीब असाव ना तर फक्त तुमच्यासारखं बघा. मी अयो अजून अर्धी खोली इकडेच आहे. केवढी मोठी. इथं तर खजिना आहे. कसल्या भारी साड्या आहे गो. आता असणारच म्हणा, मुजुमदारांची सुनाईचं म्हणल्यावर एवढं तर असणारच. अयो कसल्या भारी साड्या आहेत. ह्यातल्या 2-4 जरी गायब केल्या तर कुणाला काय कळतंय. वंस तुमचे दागिने पण इथंच आहेत की हो. कसलं भारी चाललंय यांचं. इथं मस्त आयुष्य आरामात लोळायला लागल्यात आणि मी तिथं गरिबीत जीवन जगायला लागले. साधा हप्त्यावर सुद्धा कोण काय घेऊ देत नाही मला. दीपे असं नाही चालणार, काहीतरी करायला लागते आता. हे कसलं भारी आहे तू. वंस या पाकिटात काय आहे? वहिनी माझं झालंय आवरून, चल निघूयात. वंस ही बॅग, ही पिशवी घेऊन जायचं? वंस मुजुमदारांची सून आहे सा तुम्ही आणि ही असली पिशवी घेऊन जायचं? हा ना इकडे. अगं वहिनी ही कुठं बॅग भरताय तुम्ही? अगं तू थांबा जरा. हळू थांबा म्हटलं ना. अहो मुजुमदारांची सून आहे सा तुम्ही. 4 जादाच्या साड्या घेऊन गेला तर काय बिघडतंय का सांगा बरं. भैया कशाला? माझ्या मैत्रिणी पण बघतील की नाही, माझ्या वंश मुजुमदारांची सून आहे. अगंच
कसली भारी साडी आहे बघा बरी. हा ही पण मस्त आहे. बघा बरं. वहिनी अगं पास झाला तर अजून नको घेऊस. असू दे थांबा जरा. झालं बघा. झालं निघायचं. चला. आज काय जेवल्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला. अहो नाही नको खरंच. तसं पण लेट झालाय आणि आईनं सांगितलं होतं की 5:06 घेऊन ये लगेच म्हणून. असं कसं. आल्याच दोघी. चला येतो आम्ही. निघा. अगं होय तुझ्या यांना विचारणार आहे मी. दाजी पहिल्यांदा बहिणीला माहेरी घेऊन जायला आलं. येऊ नव. हो विचारायचं काय त्याच्यात. आणि तुमची बहीण तिचे स्वतःचे डिसिजन घ्यायला समर्थ आहे. ती स्वतःच ठरवते काय करायचंय आणि ते करते सुद्धा. बरोबर ना. बरं दामिनी मॅडम आम्ही निघतो आता. पण तुम्ही संध्याकाळी नक्की या. आम्ही सगळी तुमची वाट बघतोय. तुम्ही वा पुढे आम्ही नक्की येतो. सावे सुखी राहा. चला. चला निघूया. चला. सावी बघ तुम्ही दोघं एकमेकांपासून लांब जाणं देवाच्याही मनात नाही असं दिसतंय.
आता लांब तर जायलाच लागेल. म्हणजे भाऊ स्वतः आलाय घ्यायला, म्हणल्यावर जायला तर लागणारच ना. सावे, काम सांग. लग्न झाल्यानंतर एवढ्या आनंदानं पहिल्यांदाच घरी आले. मी आलेच. वंच या पुढे. चला वंच. कुठल्याही परिस्थितीत धैर्य मुजुमदार आणि तुझं लग्न होणं शक्य नाही. आजपासून या घराचे दरवाजे या पोरीसाठी कायमचे बंद.
बघितलं सावे, जे होतं ते सगळं चांगल्यासाठी होतं. तो वरती जो बसलेला एक नाही, तो सगळं बघत असतोय. बघ ना, त्या वेळेला तू स्वतःवरती, स्वतःच्या प्रेमावरती विश्वास दाखवला आणि स्वतःच्या मनाचा ऐकून ते निर्णय घेतलायस. म्हणून तर धैर्यासारख्या चांगल्या पोराशी तुझं लग्न झालं. एवढा चांगला माणूस आमच्या आयुष्यात सोन्यासारखा जावई होऊन आलाय. सुखी रहा, सौभाग्य. सुखी राहा. सुखी राहा. अरे येडेस का? बरं वंस, तुमची रूम मी एकदम स्वच्छ करून ठेवल्या. तुमचं सगळं सामान जिथल्या तिथं आहे. आता तुमचे हे बॅगेतले कपडे आहेत ना, हे फक्त कपाटात लावते म्हणजे झालं. हा, तू घरात आल्याचा तुझ्या लाडक्या वहिनीला एवढा आनंद झालाय की तिला काय करू आणि काय नको काय बी कळना. अहो मग आनंद होणारच की. वंस माहेर आल्यात, आता त्यांचं माहेर मीच ऐक नाही. हा, आता त्यांचे लाड त्यांची ही लाडकी वहिनी पुरवणार नाही तर मग कोण पुरवणार आहे? हा, हे बघा वंस, तुम्हाला काय पण म्हणजे काय पण हवं असेल ना तर फक्त मला आणि मलाच सांगायचं. फक्त हिलाच सांग. बरं बास, लय झाले गप्पा. समद्यांना लई बोलायचंय माहितीये, पण आता नंतर बोला. सावे, तू काही खाणार पण आहेस का आपल्या नवऱ्याचं कौतुक ऐकूनच पोट भरलंय तुझं? मन भरलंय, पण पोट तर तुझ्या हातचं खाऊनच भरणार आहे बघ. आणि आई, अगं आल्या आल्या तू केलेल्या बदामाच्या शिऱ्याचा जो काही वास नाकात घुमतोय ना, असं वाटतंय कधी एकदाचा पोटात जातोय. आत्ता आणते. आई, जास्त केलंस ना, नाही ते धैर्यांना पण आवडतो ना म्हणून. ऐकताय ना भाऊ, बदामाचा शिरा धैर्यांना पण लय आवडतो. अगाई तसं नाही, धैर्यांना खरं तर सावीमुळं का शिरा आवडायला लागला असेल बदामवाला. बरं सावी, अजून काय काय आवडते का धैर्यांना? सांग की, असू दे सांग सांग. दादा, अरे हे बघ सावे, तुला पाहिजे तितका पोट भरून शिरा खा. त्यांना कमी पडला तर रात्रीच्याला आपण आणखीन नवीन चांगला शिरा बनवू. पण त्यांना कमी पडल म्हणून तू थोडासाच खाते असं करू नको. पोटभर खा, कळलं काय? भाऊ, अहो तुम्ही पण ना. सावे बास, अगं किती लाजतीयस? लाजून लाजून गाल लाल व्हायला लागले तुझे. अरे चला चला शिरा खाऊया. चला चला सगळे. चला चला, अगं राहू दे. पोर सुखात नांदायले माझे. लई प्रेम करणारा नवरा मिळालाय.
आणि जसं आधी हसायचं तसंच पुन्हा तिच्यामुळं सगळं घर हसायला लागलंय. आता तिची आणि धैर्याची सगळी स्वप्न, सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. हा फक्त प्रोजेक्ट नाहीये, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न आहे. फक्त त्या जमिनी ताब्यात यायची वाट बघतोय मी. एकदा का त्या ताब्यात आल्या की आपण लगेच काम सुरू करू शकतोय. सर, तुम्ही सांगितलेले सर्व नंबर मी पाहिलेत. प्रोजेक्ट सुंदर आहे. तुम्ही जमिनी आमच्या ताब्यात कधी देणार आहात? लवकरच. ही दिवाळी त्या जमिनींचा मालक म्हणूनच साजरी करणार आहे मी. तुम्ही फक्त तुमच्या बाजूने रेडी राहा. त्याची अजिबात काळजी करू नका. उद्याच्या उद्या मी सर्व अप्रुव्हलची सुरुवात करतो. उरलं फंडिंगचं तर त्याचंही काही टेन्शन नाही. तुम्हाला लागेल तेवढा फंड आम्ही देऊ. पण एकच गोष्ट पाळली गेली पाहिजे, ती म्हणजे वेळ. टाइमलाईनच्या आधी झालं तरच हा प्रोजेक्ट, आय मीन तुमचं स्वप्न पूर्ण होईल. तुम्ही सांगितलंय त्याप्रमाणे दिवाळीत काम सुरू व्हायला पाहिजे. होणार. हा शब्द आहे धैर्य मुजुमदारचा. काम होईलच. धैर्य, तुला खरंच वाटतं तो म्हातारा त्या सगळ्या जमिनी इतक्या लवकर आपल्या नावावर करेल? विश्वास आहे तुझा? त्याच्यावर नाही, स्वतःवर आहे. त्या म्हाताऱ्याला त्या जमिनी मला द्यायलाच लावणार आहे मी. उगाच नाही त्या फालतू घरात पुन्हा चाललोय. एकदा का तिथं गेलं ना की त्या म्हाताऱ्याला फक्त ही फाईल दाखवायची आणि असे निरागस डोळे करून म्हणायचं, भाऊ, ही फाईल म्हणजे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं स्वप्न आहे. त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. या स्वप्नासाठी मी माझ्या सुखाचा, माझ्या घरादाराचा त्याग सुद्धा करायला तयार आहे. एवढं असं छोटंसं नाटक करायचं फक्त. म्हातारा आणि त्याची ती नात दोन्ही एक नंबरचे बावळट आहेत. आणि माझी नाटकं खरी समजून त्यांच्या काळजाला लगेच पीळ पडतो. आणि एकदा का पीळ पडला की आपल्याला जे पाहिजे ते लोक करणार. नाटक कंप्लीट. आणि त्या सगळ्या जमिनी आपल्या ताब्यात.
कसं झालंय? एकदम मस्त. भाऊ, कधी कधी मला वाटतं ना, मी लई भाग्यवानी बघा. एवढा चांगला माणूस नवरा म्हणून मिळाला मला. मला तर कधी विसरायलाच होतं की धैर्य आणि मी लग्नाआधी बेस्ट फ्रेंड्स होतो. खरं धैर्य आमच्यातली मैत्री कधीच विसरत नाही. धैर्य माझ्यासाठी खरंच लय काय काय करतात. ते ना माझ्यासाठी सगळं काही आहे. नवरा, मित्र, माझे इन्स्पिरेशन, माझी हक्काची जागा. आई, एवढ्यात खुश होऊ नकोस. खुश होण्यासाठी तुला अजून एक कारण देणार आहे मी. एकदा फक्त त्या जमिनी आपल्या नावावर झाल्या ना की तू बघच कसा त्या सावीला घरातनं बाहेर हाकलतो ते. आता फक्त थोडेच दिवस तिला सहन करायचंय. या लक्ष्मी पूजनाला ती सावी आपल्या घराच्या बाहेर असणार आणि आपली लक्ष्मी म्हणजेच त्या जमिनी आपल्या ताब्यात. ते मला काय म्हणतात माहितीये? तू आमच्या घरातली लक्ष्मी आहेस. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. मला अगदी राणीसारखं ठेवतात. आता एका बाईला तिच्या नवऱ्याकडून दुसरी काय अपेक्षा आहे? हे सगळं तर होईलच, पण मला फक्त एक गोष्ट सांग. आपल्या या प्लॅन बद्दल तू दादाला किंवा भास्करला काही सांगितलं नाहीयेस ना? माझ्यावर शंका घेतोस? नाही, फक्त खात्री करून घेतोय. कारण आपण जे काही करतोय ते खूप मोठं आणि महत्वाचं आहे.
तुला माहिती आहे, या घरात आला ना मनाला एक वेगळंच समाधान मिळतं बघ. दादा जेव्हा मला द्यायला येत होता ना, माझ्या मनात लई हुरहुर होत होती. कारण ज्या प्रकारे मी या घरातून बाहेर पडले, ते सगळं चित्र 2 मिनिटं माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. मी तुला आणि भाऊंना लय त्रास दिला ग. तोंडाला येईल ते बोलले. आई, खरं सांगू का, मला पण या सगळ्याचा लय त्रास होत होता. मी तुमच्याशी एवढं वाईट वागले, पण तरी सुद्धा तुम्ही माझं स्वागत किती प्रेमाने केलं. सावे, काहीतरी काय बोलतीस? तुझं कुठं चुकलंय? उलट आमचंच चुकलं. तुझं मन आणि धैर्यांचा माणूस पण ओळखायला लय उशीर केला बघा मी. जाऊ दे आता, झालं ते झालं. तू आता आनंदात आहेस ना? बस, आम्हाला आणि काय पाहिजे? त्यात एक छोटीशी चूक जरी झाली ना तरी आपलं स्वप्न कायमचं संपवू शकते. पण म्हणून तू माझ्यावर संशय घेणार? आई, हे बघ, असं काही म्हणायचं नाहीये मला. तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. पण काल भास्कर जे काही बडबडला त्यावरनं तरी मला असंच वाटलं की त्याला नक्कीच काही ना काहीतरी माहिती आहे. नाही, मला नाही वाटत. मला तर वाटतं दारूच्या नशेतच त्याने काहीतरी बडबड केलेली असणार आहे. पण तरी सुद्धा मी त्याला इग्नोर नाही करू शकत. त्याला नेमकं काय कळालंय हे मला सुद्धा कळलंच पाहिजे.